मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुकी घरी येतो. सर्वजण कुकीकडे पाहत असतात. अप्पू लगेच कुकीजवळ जाते आणि रडतच त्याला विचारते, एवढं लागलं असताना तू असा अचानक घरी कसा येऊ शकतो? हा कुकी खोटं बोलतो की माझं बँकेत अचानक काम आलं म्हणून मी घरी आलो. तर अमेय बोलतो, तुझ्या ह्या बोलण्यावर आम्ही कसा विश्वास ठेवू? विठू दादा बोलतात, तू सांगितलं नाही तरी आम्हाला आता सर्व समजलं आहे. शशांकने तुझा अपमान केला आहे. तर सुवर्णा रडत सांगते की कुकी भाऊजी, तुम्ही असं करायला नको होतो. आम्हाला कालच सर्व सत्य सांगायला पाहिजे होतं. अप्पूने आम्हाला एक अक्षर सर्व सांगितलं आहे. काल शशांक जे काही बोलला त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी त्याची कानउघडणी केली. कुकी शांतपणे बोलतो, कशाला कानउघडणी करायची? तो जे बोलला ते सर्व खरं होतं. तेव्हा तो बोलतो, जर मोठे चुकले तर लहानांनी सांगण्याचा अधिकार असतो. अप्पू घरातील सर्वांना सांगते. कुकीने फक्त आपल्या आनंदासाठी खडूसला फोन करून बोलवलं होतं. यात कुकीची काही एक चूक नाही. तर कुकी बोलतो, अगं अप्पू, तुझ्या लक्षात येत नाही, शशांक फक्त कामाला महत्त्व देतो. कारण आपण खूप मोठं त्याचं नुकसान केलं आणि त्याचं मी करिअर बर्बाद केलं. कुकी खूप तुटकपणे बोलत असतो. तेव्हा बाबल्यात त्या कुकीला बोलतात, तू एवढं तुटकपणे बोलत जाऊ नकोस कुकी. मी माझ्या भावाला चांगलंच ओळखते. त्याचा हसरा स्वभाव, दुसऱ्यांची चेष्टा करणं, गमती जमती करणं, हा तू कुठे हरवून आला आहे. तेव्हा कुकी बोलतो, परिस्थिती आणि अनुभव माणसाला खूप काही शिकवतो. मी आहेस तसा बरा आहे. तेव्हा सुवर्णा हात जोडून कुकीची माफी मागत असते. अप्पू शशांकजवळ जाते आणि त्याला बोलते, तू मला बोलला होतास की मी कुकीचा राग घालवणार, मग आता जाना कुकीजवळ त्याचा राग घालव ना. तू असा काय करतोस? तेव्हा बाबी आत्याही कुकीला समजवतात, आपलीच मुलं ही सर्व आहेत. आपण गैरसमज दूर करून घेऊयात आणि सॉर्ट आऊट करूयात. तेव्हा कुकी बोलतो, अगं बाबी, परंतु चूक माझी झाली आहे. आपण काय गैरसमज दूर करणार? तेव्हा निखिल मध्येच बोलतो की कुकी, आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, तू आम्हाला शिक्षा देऊ नकोस. वाटलं तर आपण कुकी गँग बरखास्त करून टाकू, परंतु तू असा अबोला धरू नकोस. तेव्हा सुमी रडतच निखिलला सांगते, काल जेव्हा कुकी आपल्यासाठी चिठ्ठी सोडून गेला तेव्हाच आपली कुकी गँग कोलमडली आहे. तेव्हा सुमी सांगते, कुकी, जेव्हा तू आम्हाला सोडून गेला तेव्हापासून कोणीही अन्नाचा कण पण घेतला नाही. हे ऐकून कुकीला खूप वाईट वाटतं. तेव्हा कुकी प्राचीवर ओरडतो आणि बोलतो, आपण अप्पूच्या फार्म हाऊसवर मजा करायला गेलो होतो आणि तुम्ही तिलाच उपाशी ठेवलं, असं कसं काय केलं? असं म्हणून कुकी अप्पूजवळ जातो आणि बाळा, काहीतरी खाऊन घे असं बोलतो. अप्पू बोलते, कुकी सॉरी, परंतु मी काहीही खाणार नाही. तर कुकी बोलतो, मीच सॉरी, कारण माझ्यामुळे तुमच्या आनंदाचा पूर्णपणे विचका झाला. कारण दादा बोलतो ते बरोबर आहे. मी कसाही वागतो. आता इथून पुढे सर्व काही बंद. मी कुकी गँगमधून बाहेर पडत आहे. अमेय बोलतो की कुकी गँग आता बरखास्त होणार आहे. कुकी गँग कधीही राहणार नाही. कुकी अमेयला समजावतो की कुकी गँगमधून फक्त कुकी बाहेर गेला आहे. तुम्ही अशी कुकी गँग बरखास्त करू नका. मी तरुण मुलं सर्व मिळून एन्जॉय करा आणि माझ्या सांगण्यानुसार करू नका, नाहीतर पुन्हा ब्लेम माझ्यावर येईल. तेव्हा कुकीच्या ह्या खोचक बोलण्याचं शशांकला वाईट वाटत असतं. तेव्हा अप्पू डोक्यालाच हात लावते. तिला वाटतं की आता शशांक आणि कुकी कधीही एकत्र येणार नाहीत. दुसरीकडे अंजली डॉक्टर कौशिकांना विचारते की आपल्या फार्म हाऊसवर कानिटकरांचे सर्वजण गेले, मग शशांकला का नाही घेऊन गेले? तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात की तुला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. तेव्हा अंजली बोलते, मी त्यांना विचारायला जाणारच. तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात की शशांकला खूप काम होतं, त्याने कामाचं कारण समोर केलं आणि तू तिथे जाऊन भांडण वगैरे केलं तर तूच तोंडावर आपटशील. तेव्हा अंजली बोलते, तुला कानिटकरांची फॅमिली फसवणार आहे, कारण त्यांनी फक्त आपल्या पैशाकडे पाहून अप्पूशी लग्न केलं आहे. बाकी त्यांना काही एक घेणं देणं नाही. डॉक्टर कौशिक बोलतात, ती माणसं जगावेगळी आहे. तू त्यांना कधीही समजू शकत नाही आणि ओळखू पण शकत नाही. अंजली सांगते, तिथे सर्व कपल्स म्हणून गेले होते. तिथे शशांक नव्हता. माझ्या अप्पूला कसं वाटलं असेल याची तुला खात्री आहे का? डॉक्टर कौशिक सांगतात, जेव्हा कुकी गँगला समजलं की
सर्वजण कपल आहोत. अप्पू शशांकला खूप मिस करत आहे. ते पाहून कुकीने एक प्लॅन केला. तेव्हा डॉक्टर कौशिक सर्व प्लॅन अंजलीला सांगतात. हे ऐकून अंजलीला धक्का बसतो. तेव्हा ती डॉक्टर कौशिकांना विचारते, म्हणजे शशांक खरंच गेला होता का? तेव्हा डॉक्टर कौशिक हो बोलतात आणि शशांकला अप्पूची खूप काळजी वाटते असंही सांगतात. अंजली सांगते ही सर्व गँग बरोबर होती, म्हणूनच शशांकने अप्पू बरोबर येण्यासाठी नकार दिला असेल. इकडे सुमी कुकीला बोलते की तू जर असं वागला तर मी आणि निखिल इथे येणं कायमचं बंद करू. तेव्हा कुकी बोलतो याची काही एक गरज नाही, कारण आता इथून पुढे मीच इथे नसणार आहे. हे ऐकून कानिटकरांना खूप मोठा धक्का बसतो, कारण माझी ट्रान्सफर झाली आहे असं तो घरातील सर्वांना सांगतो. तेव्हा घरातील सर्वांना हा निर्णय ऐकून खूप मोठा अजूनच धक्का बसतो. दुसरीकडे अंजली अजूनच तनतन करत असते. ती बोलते, माझा जावई आणि लेक कुठे चालली तरी ही चिल्लर पार्टी नेहमी त्यांच्या मागे मागे फिरतात. त्यांना काही लाज पण वाटत नाही. तेव्हा डॉक्टर कौशिक बोलतात की तुझ्या ह्या स्वभावामुळे माझे सर्व नातेवाईक माझ्यापासून दुरावले आहेत, त्यामुळे तू असं वागत जाऊ नकोस. अंजली बोलते, माझा हा स्वभाव नाही, मी प्रॅक्टिकली विचार करते. उलट तुझ्या मिडल क्लास स्वभावामुळे माझी अप्पू तुझ्यासारखा विचार करायला लागली आणि त्या माणसांमध्ये मिसळली आहे. अंजली सांगते, ह्या सर्व गोष्टींसाठी फक्त तो विकास जबाबदार आहे. किती वर्ष झालं बँकेत कारकुनी करतो, अजून मॅनेजरच्या पोस्टपर्यंत जाऊ शकला नाही. माझी मुलगी नेहमी त्याचा आदर्श घेते. डॉक्टर कौशिक शांतपणे सांगतात, तिने काय करायचं किंवा कुकीने काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यामुळे तू त्यांच्यामध्ये अजिबात लुडबुड करायची नाही. इकडे बाबी आत्या कुकीला बोलतात की तू ह्या सर्व प्रकारामुळे दुखावला आहे, त्यामुळे तू ट्रान्सफर करून घेतली. अप्पू खूप रडत असते. तेव्हा कुकी सांगतो, असं काही नाही, मी स्वतः ट्रान्सफर करून घेतली नाही. ह्यावेळी अनेकदा मला ट्रान्सफरच्या ऑर्डर आल्या होत्या, परंतु त्या मी स्वीकारल्या नव्हत्या. ती ऑर्डर स्वीकारली आहे, बस एवढंच, बाकी काही नाही. तेव्हा अपर्णा विचारते, खरंच तुम्ही ट्रान्सफर ऑर्डर ॲक्सेप्ट केली का? तेव्हा कुकी हो बोलतो आणि येत्या आठवड्यात जावं लागेल असं सांगतो. माई खूप रडत असतात आणि हे इथे नसताना तू असा निर्णय कसा घेऊ शकतो असा जाब कुकीला विचारतात. तेव्हा एक एक करून घरातील सर्वजण कुकीला सांगत असतात की ट्रान्सफर ऑर्डर कॅन्सल कर, आम्हाला तू हवा आहेस. अप्पू बोलते, रिझाईन मारून टाक. तेव्हा कुकी बोलतो, मी काय एवढा शिकलेला नाही. विठूदादा बोलतात, तरीही तू जाऊन राजीनामा देऊन टाक. कुकी बोलतो, सर्व निर्णय असे इमोशनली होऊन कधीच घ्यायचे नसतात. माणसाला कधी कधी प्रॅक्टिकल पण विचार करावा लागतो. तेव्हा मानसी रडत बोलते, तुम्ही जर ट्रान्सफर ऑर्डर स्वीकारली तर आपलं सर्व घर कोलमडेल. अप्पू कुकीला रडत सांगते आणि हातात हात घेऊन सांगते की मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, मी किती हट्टी आहे तुला माहीतच आहे. कुकी बोलतो, अगं अप्पू तू अगोदर खाऊन घे, तुला माझ्यासारखी भूक सहन होत नाही. तेव्हा विठूदादा शशांकला खूप झापतात आणि बोलतात, आजपर्यंत माई आणि दादाने जे कुटुंब एकत्र जोडून ठेवलं होतं ते आता विखुरतोय, तुला खूप मजा येत असेल. आता तू तुझ्या शिस्तीचे धडे गिरवत बस. कुकी विठूदादांना बोलतो की प्लीज त्याला काही एक बोलू नका. तेव्हा शशांक मध्येच बोलतो, माझ्यावर तू एवढा नाराज आहेस, मग माझी बाजू का घेतो? कुकी सांगतो की माझी ट्रान्सफर बँकेकडूनच झाली आहे, यामध्ये तुझा काही एक संबंध नाही. तेव्हा शशांक सांगतो, याआधीही तू कित्येक वेळा अर्ज दिला आहे की माझी ट्रान्सफर रद्द व्हावी यासाठी, मग आजच तू ट्रान्सफर ऑर्डर का स्वीकारली? परंतु आता ह्यावेळी फक्त आपल्या दोघांमधील भांडण हे एकमेव कारण आहे तू ट्रान्सफर ऑर्डर स्वीकारण्याचं. शशांक सांगतो की उद्याच्या उद्या तुझी बदली कॅन्सल होईल अशी मी व्यवस्था करणार आहे. माईंला खूप आनंद होतो. माई सांगतात, शशांक तू उद्याच बँकेमध्ये जा आणि कुकीची बदली कॅन्सल कर. की शशांकला बोलतो, तू मॅनेजरला भेटू नकोस, कारण तुझ्यासारख्या हुशार माणसाचा आणि सायंटिस्टचा शब्द डावलला यावरून पुन्हा प्रॉब्लेम होईल. तेव्हा शशांक कुकीला सांगतो की जर तू ही बदली स्वीकारली तर मी पण मला आलेली फेलोशिप स्वीकारून अमेरिकेला कायमचा निघून जाईल. हे ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.